भाईंदरच्या गोडदेव नाका परिसरात केवळ 10 रुपयांच्या वादातून मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याने फेरीवाला जमाल खान याच्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। ही घटना शुक्रवारी 18 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजता घडली। 90 रुपयांची पावती देताना 100 रुपये दिल्यानंतर उरलेले 10 रुपये मागितल्याने वाद निर्माण झाला। रागाच्या भरात कर्मचाऱ्याने जमाल खान यांच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने वार केले। जखमी जमाल खान यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे। नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे। या घटनेनंतर पालिका कर्मचाऱ्यांची दादागिरी समोर आली आहे। अशा कर्मचाऱ्यांवर पालिकेने कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता जोर धरत आहे। नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल महानगरपालिकेची पावती वसूल करण्यासाठी एका व्यक्तीकडे गेलेला होता। 100 रुपयाची पावती होती आणि 10 रुपये परत देण्याच्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला। त्या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं। त्यात पट्टी वसूल करणाऱ्याने त्या व्यक्तीला चाकू मारला आणि त्यात तो गंभीर जखमी झालेला आहे। सदर व्यक्तीला उपचारासाठी ऍडमिट केलेला आहे आणि आरोपीला आपण गुन्हा दाखल केलेला आहे 307 गुन्हा सेक्शन प्रमाणे आणि 2 आरोपी यामध्ये अटक करण्यात आलेले आहे।